लग्न झाल्यानंतर साधारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा गर्भनिरोधक न वापरता आणि नियमितपणे जर शरीर संबंध आले आणि अशा वेळी जर गर्भधारणा नाही झाली तर त्याला आपण वंध्यत्व या कॅटेगरीमध्ये बसवू शकतो. तर स्त्री वंध्यत्वामधलं सगळ्यात महत्वाचं कारण आजकाल जे दिसतंय, खूप उशिरा लग्न करणं, अल्कोहोल किंवा मद्यपान आणि स्मोकिंग ह्याच्यानी पुन्हा स्पर्मचा रेशो पण कमी होतो, स्पर्मची मोटिलिटी पण कमी होत जाते. 40च्या दरम्यानच लोकांना मेनोपॉज यायला लागले. ह्याची ही सगळी हीच कारण आहेत. मण्यांसारखी माळ दिसतीये तिकडे, म्हणजे ओव्हरीच्या बाजूला, अंडाशयाच्या बाजूला अनेक छोट्या छोट्या गाठी येत असतात. स्ट्रेस हा एवढा महत्वाचा मुद्दा आहे ना आजकाल, की गर्भधारणेशी तर खूपच जास्त आपण त्याला रिलेट करू शकतो. तुमचे सगळे रिपोर्ट्स बघा, तुम्ही सगळे नॉर्मल आहेत, तरीही काही केल्या प्रेग्नन्सी राहत नाही. सो प्रॉब्लेम हा होता की घरून थोडंसं प्रेशर येत होतं की आता 2 वर्ष झाली आणि आता बाळ हवंय, कारण तिचे 4 IVF फेल झालेले होते ऑलरेडी. एक एग उरलेलं होतं. सो एग जर वाढत नसेल एखाद्या फिमेल मध्ये, फॉलिक्युलर स्टडी मध्ये कळलं की अंड वाढत नाहीये, हा मेन्स्ट्रुअल कप्स मुळे काय होतं, तो बाहेर न पडता शरीराच्या आतमध्येच होल्ड होतो. त्याच्याने उत्पन्न होणारे अनेक आजार परत गर्भाशयाशी संबंधित होऊ शकतात. रात्रीच्या वेळी जिम करणं मात्र टाळलं पाहिजे, कारण की बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर परिणाम होत असतात. हे परिणाम होऊ नयेत म्हणून त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. पण काळजी कशी घेतली पाहिजे, त्याचे नक्की परिणाम काय आहेत, दुष्परिणाम काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपण आज एका आयुर्वेद तज्ज्ञाला भेटणार आहोत. भेटूया MD आयुर्वेद मिताली ऋषिकेश धनावडे हिला. नमस्कार. 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 मी मॅम जेव्हा वाचलं तेव्हा तुम्ही MD आयुर्वेद आणि काहीतरी वेगळा शब्द होता. काय शब्द आहे तो? भैषज्य कल्पना असं त्या विषयाचं नाव आहे. भैषज्य कल्पना, हा मला नवीन शब्द कळला. म्हणजे औषधां रिलेटेड. औषधांशी रिलेटेड, जसं मेडिसिन प्रिपरेशन ह्या गोष्टीशी संबंध आहे याचा. आणि रसशास्त्र, भैषज्य कल्पना हे ऍक्च्युली एकच विषय आहे. पण काही कारणांमुळे तो काही वर्षांसाठी सेपरेट केला गेला होता आणि त्यावेळी आम्ही एका फील्डमध्ये स्टडी केलेला आहे. सो बेसिकली गुटी, वटी, चूर्ण ह्या संकल्पना आयुर्वेदामध्ये आपण ऐकलेल्या असतात, काढे. पण त्याच आजकाल मॉडर्न टर्मिनॉलॉजी मध्ये कशा प्रकारे आपण मलमांचं क्रीम्स बनवू शकतो किंवा योग्य अशा वापरामध्ये कशा प्रकारे येतील, त्यांचं स्टँडर्डायझेशन आयुर्वेदानुसार कसं, मॉडर्न नुसार कसं, भस्म ही कितपत चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो आणि का ती वापरण्यासाठी अतिशय सेफ असतात, ह्या सगळ्या विषयांचे संबंधित माझा MD चा विषय होता. दॅट इज भैषज्य कल्पना. येस. मॅम, हे सगळं आयुर्वेद आणि हे जरी खरं असलं तरी आयुर्वेद जुनं असलं तरी आता आपण मॉडर्न झालोय. मॉडर्न आयुष्यामध्ये मॉडर्न आयुष्याचे स्वतःचे काही इश्यूज आहेत ते आपण फेस करतोय दिवसेंदिवस. यामध्ये वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी हा एक खूप महत्वाचा मुद्दा झालाय आणि आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून तो विषय घेणार आहोत. नक्की वंध्यत्व म्हणजे काय? तर वंध्यत्व हा जो शब्द आहे तो आपल्याला खूप जड वाटतो. जनरली आम्ही ट्रीटमेंट ज्यावेळी करतो पेशंटची ह्या संदर्भात, त्यावेळी आम्ही त्याला थोडंसं एक पॉझिटिव्ह किनार यावी यासाठी आम्ही त्याला फर्टिलिटी इश्यूज असं संबोधतो. पण वंध्यत्व ह्याची WHO ने जी डेफिनेशन दिलेली आहे ती अशी आहे की लग्न झाल्यानंतर साधारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा गर्भनिरोधक न वापरता आणि नियमितपणे जर शरीर संबंध आले आणि अशा वेळी जर गर्भधारणा नाही झाली तर त्याला आपण वंध्यत्व या कॅटेगरीमध्ये बसवू शकतो. हे प्रिसाइजली एवढ्यासाठी सांगायची गरज वाटते, कारण काही वेळेला 2 महिने संबंध येतात प्रॉपर फर्टाईल विंडो मध्ये आणि त्याच्या पुढे 6 महिन्यांचा ब्रेक असतो आणि मग लग्नाला 1 वर्ष झालं की आपण त्याला वंध्यत्व कन्सिडर करू का? तर अजिबात नाही. काही वेळेला तो संबंध येण्याचा कालावधी प्रॉपर पाहिजे गर्भनिरोधक न वापरता, तर आपण त्या पूर्ण 1 वर्ष सतत प्रयत्न आणि त्यानंतर येणारी असफलता त्याला आपण वंध्यत्व असं कन्सिडर करू शकतो. ओके. पण ह्या वंध्यत्वाची कारणं काय आहेत मग? वंध्यत्वाची कारणं जी लिखित कारणं आहेत ती बरीच आहेत, पण आजकाल OPD मध्ये येणारी विशेष कारणं आहेत ती मला सांगण्याची जास्त इच्छा आहे. आपण जर स्त्री वंध्यत्व हायलाइट केलं तर कदाचित थोडं जास्त प्रिसाइज होईल विषय, कारण की दोन्ही पुरुष वंध्यत्व, स्त्री वंध्यत्व दोन्ही खूप मोठे टॉपिक आहेत. तर आज आपण स्त्री वंध्यत्वाविषयी बोलूया. ओके. तर स्त्री वंध्यत्वामधलं सगळ्यात महत्वाचं कारण आजकाल जे दिसतंय ते डिलेड मॅरेजेस, खूप उशिरा लग्न करणं, हे प्रकार आजकाल खूप होत आहेत. त्याला कारण पण बऱ्याचदा तेवढीशी साजेशी असतात की मुली शिक्षणच त्यांचं 25 ते 28 वयापर्यंत होत असतं. म्हणजे एखादं ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मग जॉब करून सेटल होऊ, असं करत फायनान्शियली सेटल होऊ, मग 28-30 हे सहजच एवढं होऊन जातं. आणि त्यामुळे काय होतं की एक ठराविक वयामध्ये लग्न न झाल्यामुळे
त्यांची पुढचा फर्टिलिटीचा जो रेशो असतो तो पण हळूहळू खाली येत जातो. म्हणजे जे प्रमाण आहे उत्तम शुक्र किंवा उत्तम अंड किंवा एग्ज आपण ज्याला बोलतो, ओवम चांगलं असायला पाहिजे आणि ती सायकल पूर्ण मागे येते. म्हणजे उत्तम बीज आपण बोलतो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ खरंय. गोमटी. तर शुद्ध बीज असणं त्या त्या कालावधीत, ह्याचा अर्थ असा नाही की नंतर शुद्ध नसतं, पण जसं आपलं वयोमानानुसार आपण थकत जातो तसे आपले अवयव पण थकत जातात, त्यांची कपॅसिटी पण कमी होत जाते. तर हा एक मुख्य मुद्दा आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलंय की पंचविशे ततो पुमान नारी तू षोडशे. म्हणजे 25 वर्षाचा पुरुष आणि आणि 16 16 म्हणजे 16 वर्षाची वर्षाची. स्त्री हे लग्नासाठी योग्य वय आहे. आता ते साहजिकच शक्य नाहीये, पण ऍटलिस्ट 20 ते 26 या कालावधीमध्ये जर लग्न झालं, 22 ते 26 या कालावधीमध्ये लग्न झालं आणि त्यानंतर 30च्या आतमध्ये जर फर्टिलिटी राहिली तर उत्तम संतान कोणत्याही वंध्यत्वाच्या गोष्टींना आपण टच सुद्धा न करता, मेजर कारण नसल्यास आपण सहजपणे संतान प्राप्तीकडे जाऊ शकतो. नक्कीच. हम्म. हे म्हणालात मॅम तुम्ही वयाचं फॅक्टर हम्म, आहे. हम्म, त्याच बरोबरीने जे मी सुरुवातीला म्हटलं बदलती जीवनशैली आणि त्याच्यामध्ये सगळंच येतं. म्हणजे आजकाल मुलींमध्ये विशेषतः बरोबर. अल्कोहोल, हम्म, स्मोकिंग हम्म, हम्म. आणि वेगवेगळ्या प्रकारची बरोबर. व्यसनं बरोबर. ह्याचं प्रमाण खूप वाढताना हम्म. दिसतंय. मग ह्याचा परिणाम होतो? नक्कीच, अगदी महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही मॅम. आजकालच्या ओपीडी मध्ये मला 50% रुग्ण ज्या असतात किंवा 50% जे कपल्स येतात त्यामध्ये अल्कोहोल आणि स्मोकिंगचं वाढलेलं प्रमाण, म्हणजे अतिरिक्त प्रमाण वाढलेलं आहे. की एव्हरी डे किंवा एव्हरी वीकेंड, फ्रायडे सॅटर्डे संडे इतकं ते वीकेंड कल्चर वाढलंय की याचा परिणाम नक्कीच होतो संतती प्राप्तीवरती. तर आयुर्वेदानुसार याची कॉन्सेप्ट अशी म्हणता येईल की अल्कोहोल किंवा मद्यपान आणि स्मोकिंग ह्याच्यानी पुन्हा स्पर्मचा रेशो पण कमी होतो, स्पर्मची मॉर्टिलिटी पण कमी होत जाते. हे थोडक्यात सगळं वात आणि पित्त या दोन्ही दोषांचा एवढा प्रकोप होतो या बाबतीमध्ये की त्याच्याने पुन्हा आपलं स्पर्मॅटोजेनेसिसची सायकल मेल मध्ये हॅम्पर होते, ओव्युलेशनची सायकल हॅम्पर होते आणि यदा कदाचित गर्भ राहिलाच हे सगळं करून की तो गर्भामध्ये पण स्थिर टिकून राहील का याची शाश्वती नसते. म्हणजे पुन्हा रिपीटेड मिसकॅरिएजेस या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. अशा गोष्टींमध्ये आपण जनरली, आता माझी एक पेशंट होती, नाव नाही घेऊ शकत आपण, पण असं होतं की त्यांची उत्तर बस्तीची ट्रीटमेंट चालू होती. लग्नाला 3 वर्ष झाली होती, गेल्या 2 वर्षापासून ते प्रयत्न करत होते आणि आपल्याकडे येऊन 2 महिने झालेले होते. तर एक उत्तर बस्तीची सायकल रुग्णाची कंप्लीट झाली. दुसऱ्या उत्तर बस्तीच्या सायकलमध्ये ती मला फोन करून विचारते की मैम आज उत्तर बस्ती का तीसरा दिन है, मैं कल अल्कोहल ले सकती हूँ क्या? म्हणजे एवढी आपल्याला आजकाल ह्या गोष्टींची सवय झाली आहे. तर अशा वेळी आम्ही डॉक्टर म्हणून सुद्धा हतबल की तुम्हाला जे मूल हवंय त्यासाठी तुम्ही ऍटलीस्ट 3 ते 6 महिने या गोष्टी जरा लांब ठेवल्या आणि ते बाळ राहिल्यानंतर फिमेलने अजून थोडस 9 महिन्याचा कंट्रोल केला व्यवस्थित, तर खरोखर उत्तम उत्तम संतान प्राप्ती होऊ शकते. मॅम तुम्ही आता जे हे अल्कोहोलचं म्हणालात हं, ते टिपिकली प्रेग्नन्सी किंवा तुमच्याकडे येणाऱ्या ट्रीटमेंटसाठीच असेल. हं, हं. पण ओव्हरऑलच स्त्रीने हे अल्कोहोल, सिगरेट हे ओव्हरऑल कमी प्यायला पाहिजे असं नाही तुम्हाला वाटत ऍज अ डॉक्टर? म्हणजे फेमिनिझमच्या पलीकडे जाऊन जो हं. खोटा सुडो फेमिनिझम आलाय की राईट. पुरुष करतात तर मी करायला काय राईट. हरकत आहे, हं, हं. ह्याच्यामध्ये स्त्रीला या सगळ्या व्यसनांचा जास्त परिणाम भोगायला लागतो असं नाही का वाटत तुम्हाला? नक्कीच, हा अतिशय उत्तम प्रश्न आहे. आणि आपण जे म्हणतोय की अल्कोहोलचा किंवा स्मोकिंगचा स्त्री पुरुष दोघांनीही याचा वापर कमी करणं गरजेचंच आहे. पण आपण तेवढं आपल्या बुद्धीमधून, तेच आहे की आपले संस्कार किंवा आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत या बाबतीत, की संध्याकाळची प्रार्थना इथून जर सुरुवात केली की त्या गोष्टीच कुठेतरी नष्ट होत चाललेल्या आहेत. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात की सुडो फेमिनिझम, म्हणजे मी कुठेतरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू शकते हे प्रूव्ह करण्याच्या नादात याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. तरी मी म्हणेन की एखाद वेळी कदाचित याचं सेवन केलं तर चालू शकेल. मी याला प्रमोट करत नाहीये, पण अतिशय वंध्यत्वाकडे जाईपर्यंत नाही जाणार, पण अतिशय अतिरिक्त प्रमाणात सेवन दोन्ही गोष्टींचं हे वाढलेलं आहे सर्रास. त्याचा परिणाम फक्त आपण फर्टिलिटीवरती नाही, त्वचेवरती होतो. हॉर्मोनल सिस्टम सगळी बिघडत जाते. 40च्या दरम्यानच लोकांना मेनोपॉज यायला लागले, ह्याची ही सगळी हीच कारण आहेत. आपण म्हणतो फक्त खाण्यापिण्यावरती आहे, पण तसं नाही, की ही खूप महत्वाची कारण या सगळ्या सायकलमध्ये जे आहेत आहे की हॉर्मोनल सिस्टमच बिघडून जाते पूर्ण.
हा हार्मोनल मधला एक अनेक वर्षांपासूनचा अचानक पुन्हा मार्केट झालेला शब्द इज पीसीओडी आणि पीसीओएस. तसं आता काहीतरी पीएमओएस असं काहीतरी आलं. येस सो येस तो येस काय शब्द आहे आता नवीन काय आलंय आमच्यासाठी? राईट. पीसीओडी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, प्रेक्षकांना सुद्धा माहिती असेल की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. करेक्ट. आणि पीसीओएस याचा अर्थ आहे की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. सो बेसिकली डिसीज आणि सिंड्रोम, सिंड्रोम म्हणजे लक्षण समूह आणि डिसीज म्हणजे आजार. तर ह्या दोन्ही सिमिलर टर्म्स आहेत. पॉली म्हणजे अनेक, सिस्टिक म्हणजे सिस्ट गाठी असतात छोट्या छोट्या, ज्या पाण्याच्या असू शकतात किंवा कोणत्या तरी लसिका असू शकतात, रक्ताच्या असू शकतात किंवा मेदाच्या असू शकतात, त्याला सिस्ट बोलतात. ओव्हॅरियन म्हणजे ओव्हरीशी संदर्भामध्ये, अंडाशयाशी संदर्भामध्ये, आणि डिसीज म्हणजे आजार, आणि सिम्पटम्स म्हणजे तो लक्षण समूह आपल्याला धरता येईल किंवा सिंड्रोम लक्षण समूह आपल्याला धरता येईल. तर ह्या दोन्ही ऑलमोस्ट सिमिलर गोष्टी आहेत ज्या की ओव्हरीशी संबंधित आहेत. आणि सिस्ट म्हणजे हे जे मल्टिपल सिस्ट, जी मण्यांच्या मोत्याच्या मण्यांसारखी माळ दिसतीये, तिकडे म्हणजे ओव्हरीच्या बाजूला, अंडाशयाच्या बाजूला अनेक छोट्या छोट्या गाठी येत असतात. आणि त्यामुळे जे शरीरामध्ये लक्षणं निर्माण होतात वेगळे वेगळे, म्हणजे आर्तव कमी जाणे, म्हणजे मेन्सेस, अंगावरून पाळीचं रक्त कमी जाणे, हे बेसिक काही सिम्पटम्स आहेत त्याचे, बऱ्याचशा सिम्पटम्स मधलं. पण आता त्याला पीएमओएस असं नाव आहे, म्हणजे पॉली एंडोक्राईन मेटाबॉलिक डिसऑर्डर असं आजकाल त्याला, जस्ट मे 2026 मध्येच हे नवीन टर्मिनॉलॉजी इंट्रोड्यूस केली. सो मॉडर्न सायन्सला आता असं म्हणायचंय की हा आजार जो आहे तो फक्त गर्भाशयाशी किंवा ओव्हरीशी संबंधित नाहीये, तर एंडोक्राईन म्हणजे हॉर्मोन्सशी पण संबंधित आहे, आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेशी सुद्धा संबंधित आहे. तर नवीन काही नाही, फक्त नेहमीप्रमाणे त्यांना सापडलेलं एक नवीन नाव, ज्याच्यामध्ये आयुर्वेद सुद्धा पूर्वीपासनं चयापचय क्रियेशी ह्याचा रेफरन्स घेऊनच या आजाराकडे आम्ही बघतो, यानुसारच त्याला चिकित्सा देत असतो. तुम्ही आम ही संकल्पना ऐकली असेल कधीतरी आयुर्वेदामध्ये, की आमवात, किंवा प्रत्येक वेळी आम्ही आयुर्वेदिक वैद्य जे असतो ना, ते आम आहे आणि तो आमदोष कमी करून कोणत्याही आजाराला बरं करण्याकडे जात असतो. कारण एक सूत्र आहे की रोग हा सर्वेअपि मंदाग्नो, म्हणजे प्रत्येक रोग जो आहे त्याचं मूळ कारण आमदुष्टी किंवा आमाची निर्मिती असं झालेलं असतं. अग्नी जो आहे आपला, जाठर अग्नी, पाचक अग्नी आपण त्याला म्हणू शकतो, तो ज्यावेळी मंद होतो किंवा विकृत होतो, जो नॉर्मल कंडिशन मध्ये आहे त्यापेक्षा वाढणे किंवा कमी होणे, याला विकृती म्हणता येईल. तर ही विकृती झाल्यामुळेच विविध प्रकारचे आजार होत असतात. ओके. तर ह्याचा अर्थ आपण असा नको धरूयात की अग्नी मंद झाला की सगळे आजार झाले, म्हणजे सगळ्या आजारांचं एकच कारण हे आहे का, तर असं नाही. पण दिस इज वन ऑफ द मेन रिझन बिहाइंड एव्हरी डिसीज किंवा एव्हरी डिसऑर्डर. ओके. तर हाच आम जो आजकाल इन्फ्लमेशन या नावाने फेमस झालेला आहे. सो हेच आयुर्वेद फार पूर्वीपासून सांगत आले, आणि आम्ही चिकित्सांमध्ये आता बदल करतोय का, तर अजिबात नाही. आम्ही प्रत्येक वेळी चिकित्सा करताना पहिले आमाची चिकित्सा करतो. आजकालच्या टर्म्स मध्ये आपण त्याला स्टिकी टॉक्झिन्स म्हणू शकतो. सो बेसिकली व्हॉट इज इट, ह्याचं मी एक छोटंसं एक्सप्लेनेशन देते, जेणेकरून प्रेक्षकांना थोडंसं रिलेट करता येईल, की इन्फ्लमेशन समजण्यासाठी मदत होईल आम या कॉन्सेप्टमुळे. सो आम हा कसा बनतो शरीरामध्ये, किंवा स्टिकी टॉक्झिन्स कशा प्रकारे बनतात, तर उष्मणो अल्पबलत्वेन धातुम आद्यम अपाचितम दुष्टम आमाशयगतम रसम आमम प्रचक्षते. आता ह्याचा अर्थ मी समजावून सांगते, खूप कठीण नाहीये. उष्मणो अल्पबलत्वेन म्हणजे उष्मण म्हणजे अग्नी म्हणता येईल आपल्याला, त्याच्या अल्पबलत्वाने, तो ज्यावेळी कमी काम करतो, अग्नी कमी झालाय, ह्यामुळे काय होतं, रसधातू किंवा आहार, जो पहिला आहार रस खाल्ल्यानंतर पहिला धातू बनतो सप्तधातूंपैकी, तो आहे रसधातू. त्याच्या पुढे पुढचे 7 धातू बनत जातात. एक एक धातूचं उत्तरोत्तर म्हणजे पुढे पुढे जाऊन पोषण होत जातं. तर हाच पहिला धातू जर नीट नाही बनला, तर नक्कीच शुक्र धातू पर्यंत काही गोष्टी जाऊ शकत नाहीयेत. शुक्र धातू हा शेवटचा 7वा धातू आपण धरतो. ठीक आहे. तर हाच रसधातू पुढे जाऊन अपाचित राहिल्यामुळे तशाच अपरिपक्व अवस्थेमध्ये पुढच्या धातूंना मिळत जातो, आणि हाच स्टिकी टॉक्झिन्स म्हणून तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये फिरत राहतो, आणि ह्यालाच इन्फ्लमेशन किंवा आमदोष आपण म्हणू शकतो. सो मुळात आयुर्वेदामध्ये चिकित्सा करताना, ती पीसीओडीची असू दे, पीएमओएस ची असू दे, कोणत्याही जीर्ण आजाराची असू दे, आम्ही स्टिकी टॉक्झिन्स, आमदोष, इन्फ्लमेशन ह्याला बाहेर काढणं ही आमची पहिली स्टेप असते. त्यामुळे मग याही सगळ्या काय म्हणतात त्याला, पीसीओएस असो, पीसीओडी किंवा पीएमओएस असो, तर तुम्हाला पहिलं आम आणि या सगळ्याकडे जावं लागेल. येस येस. पण ह्या सगळ्याचं वन ऑफ द रिझन, जसं आपण मगाशी म्हटलं की वंधत्वाकडे जाताना मग अल्कोहोल असेल किंवा स्मोकिंग असेल, तसंच स्ट्रेस हा एक वेगळा
ग्लोरिफाईड शब्द आहे ना. स्ट्रेस झालाय नक्कीच किंवा नक्कीच. डिप्रेशन आहे, रिप्रेशन, सप्रेशन ह्या ज्या त्याच्या सगळ्या राईट. ब्रांचेस झाल्यात त्याचाही परिणाम होतो. नक्की होत असतो, कारण स्ट्रेस हा एवढा महत्वाचा मुद्दा आहे ना आजकाल, की गर्भधारणेशी तर खूपच जास्त आपण त्याला रिलेट करू शकतो. नक्कीच फिमेल्सच्या बाबतीत स्पेशली, की पूर्वी आपण म्हणतो की पूर्वी स्त्रिया घरची कामं करत असायच्या, आता त्यांना दोन्ही कामं करावीच लागतात नाही म्हटलं तरी. हाऊस हेल्प जरी असली घरी तरी सुद्धा तो वर्कलोड त्यांच्यावर येतोच, कारण मेंटली पण तुम्ही जसं ऑब्झर्व करत असाल की मेंटली सुद्धा जरी घरी जेवण बनवायला जरी कोणी कुक येत असेल तरी तिला काय बनवायला द्यायचं इथपासून सगळं मोस्टली फिमेल्सच्याच डोक्यामध्ये असतं. तर हा एक लोड असतो, वर्कलोड असतो, करिअरमध्ये तुम्हाला अप्रेझल मिळतंय की नाही, किंवा हा सगळा लोड एक वेगळा असतो. प्लस वर्कलोड आणि घरचा बॅलन्स हा सांभाळत असताना स्ट्रेस लेवल खूप जास्त वाढते. जर तुम्ही अध्यात्माकडे वगैरे वळलेला नसाल तर हा स्ट्रेस अजून जास्त वाढत जातो. आणि आयुर्वेदामध्ये सौमनस्य गर्भधारणा नाम असं सांगितलंय, म्हणजे गर्भधारणेचं महत्वाचं एक ज्याला चांगलं टूल म्हणता येईल ते आहे की मन स्थिर असणं. आणि तेच आजकाल होत नसतं. या संदर्भात एक केस होती माझ्याकडे, मी ती मला आवडेल सगळ्यांना सांगायला, की एक 28 वर्षाची फिमेल आणि 30 वर्षाचा नवरा होता. तर हे कपल माझ्याकडे आले. 2 वर्ष लग्नानंतर ट्राय केलं होतं. न्यूली मॅरिड कपल होते आणि सगळे रिपोर्ट्स घेऊन आले आमच्याकडे, की हे आमचे सगळे रिपोर्ट्स बघा तुम्ही, सगळे नॉर्मल आहेत, तरीही काही केल्या प्रेग्नन्सी राहत नाहीये. सो प्रॉब्लेम हा होता की घरून थोडंसं प्रेशर येत होतं की आता 2 वर्ष झाली आणि आता बाळ हवंय. ते करेक्ट. जे बेसिक कॉम्पिटिशन असतं घरी फॅमिलीजमध्ये, सो त्यानुसार तेही हेल्दी असतं, पण तरी सुद्धा ह्याचा त्याचा लोड स्ट्रेस. फिमेलला येत असतो अननोईंग. जरी फॅमिली सपोर्टिव्ह असली दोन्हीकडची तरी सुद्धा अननोन स्ट्रेस असतो आणि तो एवढ्या प्रमाणात वाढतो की तुम्ही खूप टेक्निकली जायला लागता. साधे जे शरीर संबंध येण्याचा जो प्रॉपर कालावधी, फर्टाईल विंडो आपण त्याला म्हणू, तो तुम्ही कॅल्क्युलेट करता. आजकाल ऍप्स आहेत, ऍप्स मध्ये टाकलं तरी तुम्हाला फर्टाईल विंडो एक बेसिक डेट मिळून जाते की या पिरियड मध्ये संबंध आले तर प्रेग्नन्सी राहील. मग ते कपल एवढं टेक्निकली जात होतं ना या गोष्टींमध्ये, की आज हे 3 दिवस आपल्याला युटिलाइज करायचे आहेत आणि ह्याच्यामुळे मग तो लोड येत जातो. एवढा तो लोड वाढलेला होता पेशंटचा की त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळी संबंध आल्यानंतर काही दिवसांमध्ये युपीटी चेक करून बघणं, असं त्यांनी मल्टिपल टाइम्स हे केल्यामुळे तो अननोन प्रेशर, अननोन लोड येत जातं. आणि काहीच केलं नाही मी या केसमध्ये. पेशंट दोघांना काउन्सिलिंग केलं आणि फक्त शिरोधारा एवढी ट्रीटमेंट दिली ज्याने त्यांची एन्झायटी सगळी कमी झाली. पुढे आम्ही कन्सीव्ह जे आपण बोलतो प्री कॉन्सेप्शन ट्रीटमेंट त्याचा प्लॅन केलेला की आपला गर्भ किंवा जे अपत्य जन्माला येणार आहे त्याची हेल्थ चांगली राहावी म्हणून जी ट्रीटमेंट करतो ती चालू करायचा प्लॅन केलेला होता. पण अगदी 2च महिन्यात एक शिरोधारा झाली, एक योग बस्ती केली 8 दिवसांची, जेणेकरून वातदोष कमी होऊन जाऊ देत आणि जी गर्भधारणा होणार असेल ते बाळ व्यवस्थित विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन सुखरूप राहू दे. एवढंच एक बेसिक लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉलो केलेली. सो काउन्सिलिंग, शिरोधारा ह्या गोष्टी या ट्रीटमेंटमध्ये मेन होत्या आणि तेवढ्यानी त्यांना गर्भ राहिलेल्या अगदी 2 महिन्यामध्ये. म्हणजे एवढं महत्वाचं स्ट्रेस फॅक्टर आहे की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, काहीच करायची गरज नसते, फक्त काउन्सिल करायची गरज असते काही वेळेला आणि थोडंफार मेडिकल सपोर्ट किंवा पंचकर्माचा सपोर्ट. पण मॅम, बरेच वेळेला असं होत नाही का की जसं आता आपल्याकडे IVF ही एक मोठी ट्रीटमेंट आहे, IUI आहे, IVF आहे, या ट्रीटमेंट्स पण दिल्या जातात ज्या खूप खर्चिक आहेत. खरं सांगायचं तर इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सर्वसामान्य माणसाला त्या परवडत नाहीत किंवा आपण त्यांना प्रत्येकाचं ठरवू शकत नाही आपण फायनान्शियल कपॅसिटी. पण मग अशा वेळेला बंधत्व या विचाराकडे आयुर्वेद कसं बघतं? आता IVF तुम्ही म्हणालात की इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्यामध्ये स्त्री शरीराच्या बाहेर एका गर्भाशयामध्ये म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा संयोग करून नंतर एम्ब्रिओ किंवा गर्भ बनवतात आणि तो पुन्हा या युट्रसमध्ये इम्प्लांट केला जातो. तो जर तिकडे पकडला गेला प्रॉपर, गर्भ तर बनलेला आहे, तर म्हणजे अर्धा सक्सेस 50% इज दॅट की तुमचा गर्भ राहिला आणि तो आतमध्ये सरकवल्यानंतर जर तो पकडला गेला आतमध्ये, दिस इज एंडोमेट्रियम वॉल, ह्याला आपण गर्भशय्या असं म्हणू शकतो. ती गादी आहे, त्याला तो चिकटला आणि तो तिकडे ग्रो झाला नरिशमेंट म्हणून, की 100% सक्सेसफुल झाला. राईट. सो IVF फेल होण्याचे चान्सेस का वाढतात? आता तुम्ही एवढं टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय, तर मुळात सिम्पल कारण हे आहे की ही जी गादी आहे ना तीच तेवढ्या ताकदीची नाही बनली, किंवा ज्या घरामध्ये आपल्याला त्या बाळाला वाढवायचंय तेच तेवढं पॉवरफुल नाहीये. तर ह्यामुळे IVF फेल्युअरचे रेट वाढलेले आहेत. आणि असं नाही की IVF ही शेवटची ट्रीटमेंट आहे किंवा IVF करूच नाही. माझी मतं ह्या दोघांपेक्षा वेगळं असं आहे
की जिकडे आपल्याला IVF ची गरज आहे तिकडे आपण घ्यावी, पण जिकडे आपल्याला IVF च्या आधी जेव्हा फेल्युअर रेट आहे त्यावेळी आपण आयुर्वेदाची जरी मदत घेतली तर दोन्हींची सांगड घातली, आपल्याला रिझल्ट हवाय, आपल्याला त्या जोडप्याला बाळ झालेलं हवंय, तर इकडे कोणत्याही पॅथींचा वाद न करता रिझल्ट ओरिएंटेड जर चिकित्सा केली तर जास्त मदत होईल. या संदर्भात पण एक केस आहे, ती खूप उत्तम केस आहे, म्हणजे तुम्हाला नक्की ही सांगायला मला आवडेल की माझ्याकडे एक रुग्ण होती, ती 38 अराउंड 38 एज होतं तिचं. तिचे सगळे होप्स म्हणजे जवळपास 10 वर्ष वगैरे ट्राय केल्यानंतर ना त्यांची मेंटल कॅपॅसिटी, फायनान्शियल कॅपॅसिटी, फिजिकल कॅपॅसिटी सगळीकडून ते ड्रेन आउट झालेले असतात. तर ती माझ्याकडे एकटीच यायची, कारण ती रेफरन्सने आली होती, ती तिच्या नवऱ्याला पण सोबत घेऊन येत नव्हती. पण तिच्या नवऱ्याने हार मानली होती की नको, तू स्वतःला पण त्रास करून घेऊ नकोस आणि नकोय आपल्याला, ठीक आहे. कारण तिचे 4 IVF फेल झालेले होते ऑलरेडी, एक एग उरलेलं होतं. आणि ह्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या पेशंटची ना ट्युबेक्टमी झालेली होती, म्हणजे हे जे फॅलोपियन ट्यूब्स आहेत ते दोन्ही कट केलेल्या होत्या ऑलरेडी. सो आता आपल्याकडे नॅचरली बाळ होणार हा पर्याय नाहीच आहे, कारण इकडून अंड येणार आणि इकडून, ह्या दोन्ही करून, पण आपण हे मधलंच जर आपण सीज केलेलं आहे तर आता आपल्याला फक्त IVF पर्याय, म्हणजे जिकडे बाहेर गर्भ बनवून आपण आतमध्ये सोडणार आणि तो इकडे राहायला पाहिजे. 4 IVF फेल झाल्यानंतर त्या फिमेलचे आतून इमोशनली ड्रेन आउट झालेलं असतं ते वेगळंच. त्यावेळी बरेचसे हॉर्मोनल इंजेक्शन दिले जातात, त्याच्यामुळे एन्झायटी वाढते बऱ्याचदा, किंवा बऱ्याचशा गोष्टींमधून ती फिमेल जात असते. हे झाल्यानंतर ती माझ्याकडे आल्यानंतर आम्ही पुन्हा ती मला आठवते ती पेशंट नक्की व्यवस्थित, ती प्रत्येक कन्सल्टिंग मध्ये रडलेली माझ्याकडे की मला हे हवंय, पण मला गॅरंटीच नाही काय दिसत, होप्सच नाही दिसत आहे, एक शेवटचा पर्याय म्हणून आपण काय करायचं तर करूया. सो काउन्सिलिंग अगेन, 1-1 तासाची काउन्सिलिंग तिचे दर 2-2 आठवड्याला होत होती. आणि एक शुद्धीकरण म्हणून आपण योग बस्ती चिकित्सा, जी मी तुम्हाला मगाशी पण एक्सप्लेन केलं की 8 दिवसांचं सेशन असतं, ज्याच्याने संपूर्ण शरीरातला वात, दूषित वात आपण बाहेर काढतो, जेणेकरून हे सगळ्या गोष्टी कमी होतील, किंवा आपण शुद्धीकरणच बोलतो त्याला. आणि स्थानिक शुद्धीकरण किंवा स्थानिक गर्भाशयाला पोषण देण्यासाठी उत्तर बस्ती ही चिकित्सा, मगाशी पण मी त्याचा उल्लेख केला, तर उत्तर बस्तीच्या 3 सायकल आपण दिल्या, म्हणजे प्रत्येक मासिक पाळी झाली की 3 दिवस 5 दिवस रक्तस्राव झाला की 5व्या दिवसापासून पुढे अजून 3 किंवा 5 दिवस आपण एक विशिष्ट प्रकारे औषधं असतात ना, ती याच्यामध्ये तेल, तूप ही आतमध्ये गर्भाशयामध्ये सोडत असतो, आणि ती आत जाऊन ह्या सर्व गोष्टींना पोषण देणं, न्यूट्रिशन देणं आणि गर्भ स्थापना करण्यासाठी उत्तम बनवणं. म्हणजे आपण थोडक्यात दिवाळीला जसं घराची साफसफाई करून डेकोरेट करतो आणि मग पाहुणे आलेले आनंदात राहतात, सेम गोष्ट आपण उत्तर बस्तीमध्ये करत असतो. 3 सायकल त्या फिमेलच्या झाल्या आणि नंतर माझ्यासाठी ती केस तिथेच ते काम थांबलेलं होतं, आणि मग त्यांना पुन्हा आम्ही IVF साठी पाठवलं. IVFचं शेवटचं उरलेलं एग होतं, ते ट्रान्सप्लांट केलं त्यांच्या बॉडीमध्ये, आणि त्यांचं बाळ आता 3 वर्षाचं आहे. सो ही एवढी सुंदर केस ह्या प्रकारे सक्सेसफुल झालेली आहे. सो 4 IVF फेल, त्याच्यानंतर आयुर्वेद, आणि त्याच्यानंतर पुन्हा IVF. सो इंटिग्रेटेड पद्धतीने चिकित्सा करून सुद्धा रिझल्ट उत्तम आलेला आहे, आणि तो आनंद आहे ना, बऱ्याचदा त्या गोष्टी आम्हाला खूप समाधान देऊन जातात. नक्कीच. पण मगाशी मी जसं म्हटलं तसं की ही इन्फर्टिलिटी, वंधत्व आणि हे सगळं गोष्ट आपल्या आयुर्वेदामध्ये पण लिहून ठेवलेल्या असतीलच. कारण प्रत्येक असं म्हटलं जातं की प्रत्येक रोगाविषयी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर मग याबद्दल कुठलं सूत्र किंवा कुठलं वेद किंवा कशामध्ये काय सांगितलेलं आहे या विषयावर? आयुर्वेदामध्ये वंध्यत्व असं डिरेक्टली एक चॅप्टर किंवा एक अध्याय असं न सांगता योनी व्यापद अध्याय असा एक चरकाचार्यांनी सांगितलेला आहे मुख्यत्वे करून. त्याच्यामध्ये विंशती योनी व्यापद म्हणजे 20 प्रकारचे योनी रोग जे स्त्री शरीरामध्ये होत असतात. तर त्यामध्ये एवढं डिटेल वर्णन आहे मॅम की आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढ्या पूर्वी एवढं शास्त्र प्रगत कसं होतं. तर वंध्या ह्या नावाचं एक योनी व्यापद आहे. षंढी नावाचं एक योनी व्यापद आहे, ज्यामध्ये स्त्री बीज जे असतं तर ते बनतच नाही किंवा ते तेवढ्या क्वालिटीचं चांगलं बनत नाही, त्यामुळे त्या योगे जे योनी व्यापद घडते त्याला षंढी म्हटलेलं आहे. हे कंजेनायटल आपण ज्याला बोलतो की कंजेनायटल ओव्ह्युलेशन मध्ये प्रॉब्लेम असतो, याला आपण षंढी योनी व्यापद म्हणू शकतो. एक वामिनी नावाचं योनी व्यापद चरकाचार्यांनी वर्णन केलंय. याच्यामध्ये गर्भधारणेच्या वेळी किंवा इंटरकोर्सच्या वेळी ज्यावेळी स्पर्म किंवा सीमन आतमध्ये जातो त्यावेळी तो गर्भधारणा न करता तसाच बाहेर येणं म्हणजे वमन होऊन बाहेर येणं, त्याला तसं म्हटलेलं आहे. तर ते वमन होऊन तो बाहेर येतो. सो याला आजकाल युटराईन इनकॅपेबिलिटी किंवा रिसेप्टेबिलिटी कमी असणं युटरसची,
या गोष्टी म्हणतात. सूचीमुखी म्हणजे जे गर्भाशयाचं मुख आहे ते सूचीप्रमाणे सुईप्रमाणे बारीक, म्हणजे एवढं लहान असतं की त्यामुळे जो शुक्रधातू आहे तो शरीरामध्ये किंवा योनीमध्ये जाऊ शकत नाही, आणि हे त्यावेळी वर्णन केलेलं आहे. अंतर्मुखी नावाचं एक योनिव्यापद वर्णन केलंय, त्यामध्ये पण जे त्याचं युट्रसचं जे मुख असतं किंवा गर्भाशय मुख आपण ग्रीवा म्हणतो, सर्वायकल, तर ती आतल्या बाजूला वळलेली असते. तर ते सुद्धा म्हणजे आपण म्हणतो की पूर्वी आपण फक्त एक्सटर्नली नाडी परीक्षणाने चिकित्सा करायचो, तर एवढं डिटेल वर्णन आयुर्वेदामध्ये पूर्वी सुद्धा दिलेलं आहे की ह्या सगळ्या प्रकारांवरती ते चिकित्सा करत होते. आणि जर आयुर्वेदामधले काही रेफरन्सेस बघायचे तर उदर विपाटन क्रिया, म्हणजेच आजकाल आपण त्याला सिझेरियन सेक्शन बोलतो, तर ही सुद्धा वाग्भटांच्या काळामध्ये डल्हणाचार्यांनी केलेल्या गोष्टींमध्ये उदर विपाटन क्रियेद्वारे, म्हणजे उदराला ओपन करून इन्सिजन देऊन त्याच्यामधून मूढ गर्भ म्हणजे स्टिल बर्थ ज्याला म्हणतो आपण, की जन्मतःच किंवा जन्म पण नाही म्हणता येणार, मृत बाळ गर्भामध्ये असणं, आणि मग अशा वेळी त्या फिमेलला कसं वाचवायचं, तर ते उदर विपाटन करून त्याला नंतर सुचर्स करून हे त्यावेळीच केलेलं आहे. हे नवीन अजिबात शोध लागलेले नाहीयेत काही, पण ही सगळी वर्णनं पूर्वी पण आढळतात आणि तेवढं प्रगत सायन्स आयुर्वेद आहे. सो बेसिकली आयुर्वेदा इज डेव्हलप्ड सायन्स, नॉट डेव्हलपिंग सायन्स. जे पूर्वी लिहून ठेवलंय ते जसंच्या तसं आजही दिसतं, त्याच्यात नवीन काही ऍडिशन्स होत नाही, तेवढं शाश्वत असं आयुर्वेद आहे आणि तेवढं प्रिसाईज आहे, प्रिसाईज आहे की ते लिहून ठेवलेलं आहे. येस. पण मॅम, मग आता तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट करता तेव्हा तुम्ही पूर्णपणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करता का तुम्ही म्हणालात तसं की इंटिग्रेटेड आहे? तुम्ही काय प्रिफर करता पर्सनली? आम्ही करताना पूर्ण आयुर्वेदिकच ट्रीटमेंट करतो, पण मी जसं म्हटलं की काही केसेस मध्ये ना आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड असावं लागतं. सो आयव्हीएफ करायचं असलं किंवा आयव्हीएफ, मुळात आयव्हीएफ कडे लोक गेली की त्यांना असं वाटतं की दिस इज द लास्ट ऑप्शन वी हॅव. तर लास्ट ऑप्शन नसून आपण त्याला एक ऑप्शन म्हणून कन्सिडर करू, किंवा तिकडेही सक्सेस नसेल तर मी त्या प्रेक्षकांना सांगेन की जर आयव्हीएफ ला सक्सेस नाही मिळते तर नक्कीच तुम्ही शरीर शुद्धीकरण, उत्तरबस्ती यांसारख्या चिकित्सांकडे खूप महत्वाची चिकित्सा म्हणून लक्ष देऊ शकतात, आणि नक्की तुम्हाला अपत्य प्राप्तीसाठी या दोन्ही गोष्टींचा एकत्रितपणे पण उपयोग होऊ शकतो. पण मॅम, मग इन्फर्टिलिटीला आयुर्वेदामध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते बेसिकली? तर आपण आपल्या क्लिनिकमध्ये जी चिकित्सा करतो, तर मी आता 15 वर्ष गेली प्रॅक्टिस करते. सो एक प्रत्येक डॉक्टरांचं एक प्रॅक्टिस करण्याची एक पद्धत असते. तर मुळात मी ही गोष्ट फॉलो करते की आयुर्वेद चतुसूत्री, याच्यामध्ये 4 गोष्टी आपण महत्वाच्या आहेत, की औषधी, आहार विहार, पंचकर्म आणि योग. ह्या चारही गोष्टींची सांगड घातली तर आपण कोणत्याही रिझल्ट पर्यंत पोहोचू शकतो. एकच गोष्ट फक्त औषध देऊन आजार बरा होतो का, बऱ्याचदा तर नाही. फक्त आहार विहार बदलून होतो का, तर नाही. फक्त योगाने होतो का, नाही. फक्त पंचकर्माने होतं का, तर तसंही नाही. यांची योग्य प्रकारे कॉम्बिनेशन करून आपण त्याला पेशंटला रिझल्ट कडे पोहोचवण्याची गरज असते. तर औषधी ह्या मुळात मुद्द्याकडे लक्ष दिलं तर फक्त औषधींचा काय फायदा होतो किंवा कशा प्रकारे आणि किती प्रभावी असतात औषधं. आयुर्वेद आजकाल खूपदा हा मुद्दा म्हटला जातो की आयुर्वेद म्हणजे काय सुडो सायन्स आहे, काही त्याच्यामध्ये प्लासिबो सायन्स आहे, त्याच्यामध्ये काही सायन्सच नाहीये असंही म्हटलं जातं. तर मी नक्कीच सांगेन, मी तुम्हाला काही केस पेपर आपल्याकडे असले तर तेही दाखवता येतील, की फॉलिक्युलर स्टडी जेव्हा करतो की अंडाशय किंवा गर्भाशयामध्ये सोनोग्राफी करून आपल्याला इंटरनल गोष्टी कळत असतात, की एग किती वाढलेत दोन्ही ओव्हरी मधले, किंवा ते कधी बाहेर, कोणत्या दिवशी बाहेर येतात, कोणत्या दिवशी मोठे होत जातात, किती प्रमाणात वाढलेत, कधी रप्चर होतात, कधी त्याच्यातनं एग बाहेर येणार, या सगळ्या डिटेल गोष्टी, एंडोमेट्रियमचं थिकनेस, हे आपल्याला फॉलिक्युलर स्टडीने कळत असतं. तर आम्ही ह्या गोष्टीचा आधार घेऊन किंवा आपल्याला जर आतलं कळतंय काय होतंय त्यानुसार औषधं किती चांगली काम करतात हेही आम्हाला रिझल्ट दिसतात. सो एग जर वाढत नसेल एखाद्या फिमेल मध्ये, फॉलिक्युलर स्टडी मध्ये कळलं की अंड वाढत नाहीये आणि त्यामुळे फर्टिलिटी राहत नाहीये, तर ते एग वाढण्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदामध्ये औषध आहे. ओरल मेडिकेशन 2 गोळ्या, तेवढ्यांनी आपल्याला 2 दिवसांनंतर रिझल्ट मध्ये एग वाढलेलं दिसतं. काही फिमेल मध्ये ना ते एग वाढत जातं आणि त्याचा सिस्ट बनतो, ते रप्चर नाही होत प्रॉपर डेला. मग रप्चर साठी जे हॉर्मोनल इंजेक्शन देतात, एग वाढवण्यासाठी हॉर्मोनल इंजेक्शन देतात, ते काही न देता रप्चर नाही होत आम्हाला आधीच्या सायकल मध्ये कळलं. नेक्स्ट सायकल मध्ये वी नो की एक्झॅक्टली ऑन विच डेट, कोणत्या दिवशी आपल्याला ते औषध द्यायचे किंवा ती गोळी द्यायची. फक्त ओरल मेडिकेशन 2 दिवस आणि त्याच्याने ते रप्चरही होतं. सो हे कॅल्क्युलेटिव्ह आहे, आयुर्वेदामध्ये अजिबात वेग नाहीये. आम्ही एक दिवसाला कॅल्क्युलेट करून पेशंटला 2 दिवसांनी औषधं बदलून देऊन ज्या गोष्टी अचीव्ह करायच्यात, समजा एंडोमेट्रियमच नाही वाढत आहे काही पेशंटमध्ये,
तर आपण त्याला सोडून नाही देत की 3 महिने चिकित्सा करूया आणि मग पुढच्या सायकलला 4थ्या महिन्यामध्ये एंडोमेट्रियम. नाही, आम्हाला 3 दिवसात रिझल्ट दिसतात आणि हे प्रूफ आहेत आपल्याकडे सगळे फॉलिक्युलर स्टडीजचे, की एक सायकल आम्ही नॉर्मल स्टडी करतो. आम्ही कधीही डिरेक्टली औषधांवर जात नाही. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे तेवढंच प्रिसाईज, तेवढ्याच 2 ते 4 गोळ्या फक्त आणि विदाऊट एनी हॉर्मोनल इंजेक्शन ते आपण अचीव्ह करतो. सो औषधी चिकित्सा एवढी प्रिसाईज आम्ही इन्फर्टिलिटी मध्ये देत असतो. पुढचं सूत्र असतं मॅम आहार. सो आहार म्हणजे फक्त ते खाणंच का? डाएट फूड काय म्हणजे व्हॉट इज आहार देन? हा प्रश्न योग्य प्रकारे विचारला गेल्यामुळे अजून इंटरेस्टिंग उत्तर देता येईल की नक्कीच आहार हा महत्वाचा काय आहे. पहिला मुद्दा तर इंधन कोणत्याही वाहनासाठी गरजेचं आहे. तर ते इंधन पोटामध्ये जाईल तर त्यानुसार आपली गाडी काम करेल. पण ते इंधन योग्य प्रकारचं असेल, म्हणजे जंक फूड नसेल, तर आपण जास्त आपली गाडी स्मूथली काम करेल. कचरा नसेल इंधनामध्ये तर गाडी जास्त वर्ष चांगली टिकेल. त्याचप्रमाणे फूड महत्वाचं आहे, आहार महत्वाचा आहेच. कारण की वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खातो तेच आपण त्या प्रकारे वागत जातो. या उलट मी असं म्हणेन की वी आर व्हॉट वी डायजेस्ट. पुन्हा इकडे आमाचा संबंध आला की जे आपण पचवू शकतो व्यवस्थित, असा आहार जर पोटात गेला तरच तो चांगला रिझल्ट येईल. हे झालं फिजिकल डाएट बद्दल की शारीरिक आहार काय आहे. याच प्रकारे आयुर्वेदानुसार चिकित्सा करताना आम्हाला शरीर, आत्मा, मन तिघांचा विचार करावा लागतो आणि डाएट फक्त खाण्याच्या संदर्भात, फूडच्या संदर्भात नसून मानसिक आहार काय घेतोय, आध्यात्मिक आहार काय घेतोय, आपल्या आत्म्याला खुश करण्यासाठी आपण काय आहार देतोय, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मानसिक डाएटसाठी आम्ही पेशंटना काही गोष्टी ऍडवाइस करत असतो किंवा आध्यात्मिक डाएट काही प्रकारचे जप असतात. ते पेशंट टू पेशंट व्हॅरी करतं. सर्व धर्मीय आपल्याकडे रुग्ण येत असतात, त्यांच्यानुसार त्यांना काही गोष्टी ऍडवाइस करून दिल्या जातात. मी त्यांना होमवर्क देते जो त्यांच्याकडनं दर आठवड्याला चेक करत असते. काहींना मंत्रचिकित्सा असते, काहींना जप असतात, काहींना हॉबी आयडियाज दिल्या जातात. आणि हे सगळं करून ओव्हरऑल आमची एक शाळाच चालू असते दर आठवड्याची. म्हणजे आपण फक्त शरीराचं नाही तर मनाला आणि आत्मालाही खाद्य द्यायला पाहिजे, ते तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं सूत्र बरेच वेळेला असतं योग, म्हणजे किंवा योगासनं म्हणा, योगाभ्यास म्हणा किंवा योग जीवनशैली म्हणा. तर तुम्ही त्याला कसं ट्रीट कराल? अगेन जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं, शरीर, आत्मा आणि मन या तिघांचा संबंध जिकडे येतो आणि अशा प्रकारचा जो व्यायाम केला जातो ते आहे योग. बरोबर. तर हा योग करत असताना आपण या सगळ्या गोष्टींचा समतोल राखतच असतो. तर फक्त योग करायला मी ऍडवाइस करते का? तर अजिबात नाही. काही पेशंट असतात की आम्ही जिम करतोय तर चालेल का? तर माझं म्हणणं आहे की जिम, योगा आणि वॉकिंग किंवा वॉकिंग एक्सरसाइज तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही तुमच्या रुटीन नुसार जो बॅलन्स तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्ही त्याला पुढे नेऊ शकता. शरीराची लवचिकता, मनाची स्थिरता या गोष्टींसाठी योग चांगला मदत करतो. पण जे स्ट्रेंथ बोलतो किंवा मसल स्ट्रेंथ वाढायला हवी, ती आपल्याला जिम मध्ये जाऊन सुद्धा चांगली अचीव्ह करता येते. याच्यामध्ये वाईट कोणतीच गोष्ट नाहीये. पण जिम ट्रेनरने सांगितलेला डाएट फॉलो न करता किंवा त्यांनी सांगितलेलं अगदी कट टू कट की एकाच दिवसामध्ये 3-3 सेट मारणं, हे न करता स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिकायचंय. आपली कॅपॅसिटी आहे तेवढंच आपण जिम मध्ये ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, कारण ह्याच्याने वातप्रकोप होऊ शकतो. सो हे करू नका असं न म्हणता आपली बुद्धी वापरून आपण त्या गोष्टींना कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे. तर मी माझ्या पेशंटना जे जिम करतायत त्यांना माझ्याकडून डाएट देत असते किंवा प्रोटीनच खा किंवा हेच खा आणि ते खाऊ नका असं न करता रात्रीच्या वेळी जिम करणं मात्र टाळलं पाहिजे. कारण की जसा दिवस संपत जातो सूर्यास्ताकडे त्यावेळी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या कमी करणं गरजेचं आहे. आणि हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण जे वंध्यत्व बोलतो किंवा सगळे मल्टिपल आजार जे बोलतो की एवढे आजार होत असतात, की आजकाल लोक 11-11 वाजता पण जिमला जाऊन वर्कआउट करत असतात. तर तो एक मुद्दा आहे की सकाळ ते संध्याकाळपर्यंत वर्कआउट करणं इज ओके जिम मध्ये. रात्रीच्या वेळी ऍक्टिव्हिटी सगळं स्लो डाऊन करायचा तुमचा दिवस, जेणेकरून शांत झोप लागेल आणि रात्री आपण ऍक्टिव्हेट नाही राहणार. मॅम, मला एक वेगळाच प्रश्न खरं तर माझ्या डोक्यात आलाय की आजकाल एन्व्हायरमेंट आणि या सगळ्याच्या काळजीपोटी बऱ्याच बायका मेन्स्ट्रुअल कप वापरतात. ते कितपत योग्य आणि ते कितपत सेफ आहे? राईट. मेन्स्ट्रुअल कप्स वापरणं हे फायनान्शियली आपण बघायला गेलं तर तसं इझी पडतं, कारण की इट्स अ सिलिकॉन कप आणि तो तुम्ही रियुजेबल असतो, तर तुम्ही परत परत वापरू शकतात. पण माझे बरेचसे पेशंट्स आहेत जे यंगस्टर्स मोस्टली वापरतात की इझी पडतं आणि इट इज नॉट आउटसाइड युअर बॉडी. तर ते त्यांना इचिंग वगैरे हे जे त्रास असतात ते नक्कीच कमी होतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला ना
तर जो रजस्त्राव आहे तो शरीरातनं बाहेर पडणं अपेक्षित आहे. आणि तो ह्या मेन्स्ट्रुअल कप्समुळे काय होतं, तो बाहेर न पडता शरीराच्या आतमध्येच होल्ड होतो ऍटलिस्ट फॉर 3 to 6 hours. मग हा जो आतमध्ये राहतोय त्याला आपण रजोरोध असं म्हणू शकतो, की जे बाहेर येण्याची अपेक्षा आहे ते आतमध्ये अडवलं जातं. सो अगेन अधारणीय वेग आणि धारणीय वेग असं आयुर्वेदामध्ये काही वर्णनं आलेली आहेत. तर त्यामध्ये काय होतं, की त्याच्याने उत्पन्न होणारे अनेक आजार परत गर्भाशयाशी संबंधित होऊ शकतात. त्याला डिटेल अशा सांगायचं झालं तर बऱ्याच पेशंटमध्ये ना फायब्रॉइड इन फ्युचर होऊ शकतात. ते फायब्रॉइड्स परत ट्रीट करणं किंवा पुन्हा त्याचा संबंध फर्टिलिटीशी येऊच शकतो काही वर्षांनी. आपण त्याला नाकारू नाही शकत याची शक्यता. सो बेटर वे तुम्हाला जेव्हा स्विमिंग आहे किंवा अगदीच गरज आहे ज्यावेळी तुम्हाला नाही वापरता येते सॅनिटरी पॅड्स वगैरे, तर अशा वेळी तुम्ही टॅम्पून्स किंवा मेन्स्ट्रुअल कप्स वापरणं चालून जाईल. पण एव्हरी सायकल मध्ये तुम्ही जर कप्स वापरताय तर नक्कीच ते तुम्हाला आज ना उद्या त्याचे वाईट परिणाम दिसून येणार आहेत या गोष्टीचे. मॅम आता पुढच्या सूत्राकडे येऊ, दॅट इज पंचकर्म. जे मेन आयुर्वेदामध्ये लोकांनाही खूप माहिती असतं. पंचकर्म सेंटर असं म्हटलं की लोकांना लक्षात येतं की इंटरेस्ट येतो. तर या वंध्यत्वामध्ये किंवा फर्टिलिटीमध्ये आपण पंचकर्माचा कसा उपयोग करू शकतो? नक्कीच. आता वंध्यत्व आपण हायलाइट आज स्त्री वंध्यत्व करतोय त्यामुळे आपण ह्या स्त्रियांच्या दृष्टीने कोणती पंचकर्म महत्वाची आहेत वंध्यत्वामध्ये ते मी तुम्हाला आज एक्सप्लेन करते थोडक्यामध्ये. की सुरुवातीला कोणताही आजार आम्ही बघतो, स्पेशली आता वंध्यत्व, संपूर्ण शरीर शुद्धी हा महत्वाचा मुद्दा आहे. तर स्त्री शरीरामध्ये वमन स्त्री शरीरामध्ये वमन, विरेचन आणि योग बस्ती या 3 मेन चिकित्सा आपण जर धरल्या तर मोस्टली वाताची चिकित्सा करणं या ठिकाणी अपेक्षित असतं. जर काही फिमेल्सना हॉर्मोनल इश्यूज जर जास्त आपल्याला दिसत आहेत, पित्ताशी रिलेटेड जर काही गोष्टी जास्त दिसत आहेत, तर आम्ही अशा पेशंटना विरेचन ऍडवाइस करतो. पण मोस्टली ह्याच्यामध्ये योग बस्ती हा सेशन कंपल्सरी इन्क्लूड करणं गरजेचं असतं. तर वाताची चिकित्सा, सर्वांग वाताची चिकित्सा आणि त्यानंतर स्थानिक चिकित्सा, जे की आपण मगासपासून उल्लेख करतोय की उत्तर बस्ती. उत्तर बस्ती याचा अर्थ आहे की गर्भाशयाच्या मुखातून आपण काही औषधी सोडत असतो. मेल इन्फर्टिलिटीमध्ये आणि फिमेलमध्ये दोन्ही ठिकाणी ही उत्तर बस्ती वापरली जाते. अर्थात पद्धती वेगळ्या आहेत, औषधं वेगळी आहेत, केसेसनुसार आपण कोणत्या प्रकारचं तेल वापरायचंय, की तुप वापरायचे की कॉम्बिनेशन वापरायचंय. यमक स्नेह आम्ही त्याला बोलतो. यमक म्हणजे दोन्ही मिक्स करून. तर त्यानुसार आपण औषधं वापरतो आणि मायनर ओटीमध्ये करण्यासारखी जी प्रोसिजर असते ती आपण आपल्या पंचकर्म सेंटरमध्ये, क्लिनिकमध्ये प्रॉपर हायजीन मध्ये ती परफॉर्म करत असतो. ही वैद्य स्वतः परफॉर्म करतात, कोणत्याही थेरपिस्टला ती परफॉर्म करायला अलाउड नाहीये. तर हे पण काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की वैद्यांनीच केलेलं पाहिजे. जेव्हा आपण बस्ती करतोय, योग बस्ती, ती थेरपिस्टनी केली तर चालते. पण उत्तर बस्ती ही प्रोसिजर आहे ती वैद्याच्या हातानेच आणि ती योग्य जागी आणि प्रॉपर हायजीन मध्येच केली गेली पाहिजे. बरोबर. आणि ह्या अशा ट्रीटमेंटने प्रत्येक सायकल मध्ये, म्हणजे मासिक पाळी संपली की त्याच्यानंतर रजस्त्राव थांबल्यानंतर 3 किंवा 5 दिवस असं सलग कमीत कमी 3 सायकल आपल्याला करावं लागतं. आणि जी योग बस्ती म्हणतो किंवा विरेचन म्हणतो त्याचे ठराविक कालावधीनुसार एकदा पूर्ण ट्रीटमेंट मध्ये आपण केलं तरी उत्तम रिझल्ट येतात. आपण पूर्ण शरीराचं शुद्धीकरण आणि त्या जागेचं शुद्धीकरण असं करून आपण येणाऱ्या बाळाला वेलकमिंग आणि नरिशमेंट देण्याचं काम आपण करत असतो. आणि यांनी गर्भ राहण्याचं प्रमाण पण वाढतं. प्री कॉन्सेप्शन ट्रीटमेंट मध्ये पण आम्ही ह्याच प्रकारे जात असतो. प्री कॉन्सेप्शन मध्ये हा प्रॉपर सेट असाच वापरला जातो, अर्थात औषधं बदलून. आणि वंध्यत्वामध्ये त्या रुग्णांनुसार, त्यांच्या कंडिशननुसार आणि रिपोर्ट्सनुसार थोडंफार मागे पुढे आपण करत असतो. पण म्हणजे यासाठी या सगळ्या ट्रीटमेंट बरोबर पंचकर्म करणं पण गरजेचं आहे. कारण शरीर आतून पण आपल्याला स्वच्छ आणि तुम्ही म्हणता तसं स्वतःचं शरीर तयारही करायला पाहिजे काही गोष्टी येण्यासाठी. मग ह्या सगळ्याच्या शेवटाकडे आपण आलोय, तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तरुण मुला-मुलींना, कपल्सना काय सल्ला द्याल ह्या सगळ्याला फेस तशा पद्धतीने न करण्यासाठी आणि हेल्दी आयुष्य जगण्यासाठी? राईट. तर वंध्यत्वाकडे न पोहोचता त्याच्या आधीच आपल्याला काय तयारी करता येईल. तर आजकाल यंग कपल्स जे आहेत किंवा न्यूली मॅरिड जे कपल्स आहेत, जसं आपलं लग्न ठरतं ना तसं आपण प्री वेडिंग शूट कुठे करायचं, कॉस्ट्युम्स कोणते घ्यायचे, लोकेशन काय हवंय किंवा डेस्टिनेशन वेडिंग करायचं का, हनीमूनला कुठे जायचं, किती दिवसांचं पॅकेज घ्यायचं, ह्या सगळ्यांची तयारी संपूर्ण कुटुंबाकडून होत असते. पण ह्याच वेळी तुम्ही हे पण जर डिसाईड करून ठेवलं की प्री कॉन्सेप्शन ट्रीटमेंट कडे पण आपण पोहोचूयात, किंवा आता जर लग्न केलंय तर आपल्या 16 संस्कारांमध्ये 16 संस्कार जे सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये,
त्यानुसार विवाह हा एक संस्कार आहे, तसंच गर्भाधान हाही संस्कार सांगितलेला आहे. म्हणजे विवाहाच्या वेळी तुम्हाला किंवा जे आपण गुरुकुल पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला निरोप देत असतात आश्रमातून, त्यावेळी तुम्हाला विवाह आणि त्यापुढे गर्भाधान या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत ते सांगितलेले आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. तर तुम्ही लग्न करताय ह्याचा अर्थ पुढची स्टेप जी आहे त्यासाठी पण यू शुड बी प्रिपेअर्ड ऑलरेडी. तर डोक्यामध्ये प्रिपरेशन करून ठेवायचं आणि योग्य वैद्यांना लग्नानंतर काही महिन्यात भेटून आयडिया घ्यायची की आता आम्ही ह्या ठिकाणी आहोत आणि पुढच्या रोडवरती कसं चालायचं यासाठी आपण त्यांचा गायडन्स घेणं नक्कीच उत्तम राहील. दरवेळी त्रास झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा आधीच आपण प्री कॉन्सेप्शन ट्रीटमेंट करणं हे जास्त बेटर असतं. आणि त्यामध्ये आपण सगळ्या बाजूंनी विचार करत असतो. सो बरोबर. बेसिक काही गोष्टी असतात की कॉपरच्या भांड्यात पाणी न पिणं हे पण एक गोष्ट सुरू करणं गरजेचं असतं. कॉपर हा लेखन कर्म करणारा धातू आहे. लेखन म्हणजे स्क्रेपिंग ऍक्शन. तर ज्यावेळी तुम्ही ठरवतात की बाळ होणं गरजेचं आहे, त्यावेळी नक्कीच आपण कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून रात्रभर सकाळी पितो. हे हेल्थसाठी अर्थात चांगलं असलं तरी ज्यांना बाळ होण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या गोष्टी 6 महिने आधी तरी साधारण टाळायला हव्यात. आता काही प्रेक्षक म्हणतील की आम्ही थ्रू आउट प्रेग्नन्सी कॉपरमध्येच पाणी प्यायलं कारण ते हेल्दी असतं असं ऐकलेलं आणि आमचं तर बाळ चांगलं झालंय. पण अशा वेळी ना नाभीनाळ आपण जे बोलतो किंवा प्लासेंटा बोलतो तो जरा मोठा होतो किंवा नाळ मानेभोवती अडकणं आणि ह्याचे बरेच सायंटिफिक रिझन्स आहेत याच्या मागे आणि ते होऊ शकतात. अगेन कॉपर इज अ स्पर्मिसायडल, कॉपर हॅज स्पर्मिसायडल ऍक्शन्स म्हणजे शुक्राणूंना मारण्याची क्षमता असते. अच्छा. मग आपण दोन्ही बीज जर शुद्ध असली तर उत्तम असणार आहे. सो बेटर वे टू अवॉइड युझिंग कॉपर. अशा काही बेसिक टर्म्स आहेत आणि मला हे सांगताना आनंद होतो की माझ्याकडे येणारे वंध्यत्वाच्या पेशंटपेक्षा प्री कॉन्सेप्शनचा येण्याचा कल आता वाढलेला आहे. तर ही वाव. नक्कीच चांगली गोष्ट आहे की आजकालची तरुण पिढी काही बाबतीत जागरूक होत आहे. वा. त्यांनी जागरूक व्हावं आणि निरोगी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवावा आणि आयुर्वेद हे शाश्वत आहे, तुम्ही म्हणालात राईट. तसं. हे शाश्वत शास्त्र कायम आपल्या सोबत राहील. थँक्यू सो मच. थँक्यू.